नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट जी आहे करायची नाही. परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही. तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5/10/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांचे कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी वीजतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या ट्रेडमधील कॅन्डिडेटसाठी अप्रेंटिस बेसिसवरती वॅकन्सी ज्या आहेत निघालेल्या आहेत. या पदासाठी एकूण या ठिकाणी 23 वॅकन्सी निघालेल्या आहेत. शैक्षणिककरता जे आहे या ठिकाणी तुम्ही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल. त्याचबरोबर NCTVT सर्टिफिकेट म्हणजेच ITIचं वगैरे सर्टिफिकेट तुमचं जे आहे या ठिकाणी लागणार आहे. वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 33 वर्षापर्यंतची या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर 5 वर्षापर्यंत शिथिलता तुम्हाला या ठिकाणी वयामध्ये दिली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर आपण संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. निवड जी आहे तुमची मेरिट लिस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाईल. त्यानंतर डॉक्युमेंटच्या छाननीसाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलं जाणार आहे. कागदपत्राची छाननी जी आहे शनिवार दिनांक 5/10/2024 रोजी 11 ते 4 या वेळेदरम्यान या ठिकाणी केली जाणार आहे. डॉक्युमेंटच्या पडताळणीसाठी जातेवेळी आपण जे आहेत खालील डॉक्युमेंट जे आहेत सोबत न्यायचे आहेत. SSC मार्कशीट आणि प्रमाणपत्र, ITIचे मार्कशीट 4ही सेमिस्टरचे, जात प्रमाणपत्र किंवा जातवैधता प्रमाणपत्र असल्यास आपण या ठिकाणी नेऊ शकता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी EWSचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी डॉक्युमेंट जे आहेत आपण सोबत न्यायचे आहेत. कागदपत्रे पडताळणीसाठी आपण कार्यालयीन पत्ता या ठिकाणी दिलेला आहे. कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित सत्तव्यू विभाग पिंपरी चिंचवड 220 kV उपकेंद्र चिंचवडजवळ बिजलीनगर चिंचवड पुणे या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचे आहे. अप्रेंटिस असल्यामुळे स्टिपेंड जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्या संदर्भातील माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जे काही स्टिपेंड जे आहे तुम्हाला या ठिकाणी लागू असणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.